लीळांचे चिंतन घडावे, लीळांचे चिंतन घडावे, जीवन मुझे पावन व्हावे, जीवन मुझे पुलकित व्हावी धरा, स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा, स्वामी चक्रधरा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। महानुभावांचा चातुर्मास हा आषाढ महिन्यापासून चालू होतो आणि त्याच्यामध्ये आषाढ संपल्यानंतर येणारा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये येणारा पविते पर्व हा प्रामुख्याने महत्त्वाचा असलेला सण, महत्त्वाचं असलेलं पर्व। या पविते पर्वाचं जे काही प्रामुख्याने याला प्रमाण तर कुठे आहे, तर जेव्हा आमच्या स्वामींनी या उभय गंगा तीरामध्ये 8 वर्ष आणि 1.5 महिना असं स्वामींचं वास्तव्य आहे। या 8 वर्ष काळामध्ये जेव्हा स्वामी या गंगा तीरामध्ये राहिलेले आहेत तेव्हा 8 पविते पर्व प्रामुख्याने झालेले आहेत। मग त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की आमचे स्वामी सालवर्डीला होते, तो भाग सोडून द्यायचा, एकांक काळ आहे तो, ते सर्व सोडून, एकांकातल्या लीळा सोडून, सालवर्डीचे 12 वर्ष वगैरे वगैरे हे सर्व सोडून, बाईचा भेटी प्रेमदान, इथून पुढे जे काही आहे स्वामी उत्तरापंथी जोपर्यंत जातात तो काही मधला काळावधी आहे, ते त्या काळावधीमध्ये स्वामींच्या ठिकाणी 8 पविते पर्व या ठिकाणी साजरं झालेलं आहे। म्हणून आपण या तर चरित्रामध्ये प्रामुख्याने जर जे काही चरित्र समजा करंजखेड आहे, सिन्नर आहे, डोमेग्राम आहे, जालना आहे, पैठण आहे, तर इथल्या जे काही स्वामींच्या ठिकाणी पर्व झालेलं आहे हे भक्तजनांनी स्वामींना पर्व केलं, परंतु आपल्यापर्यंत ते जे काही लीळा आहे ते आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत। मग एकच अशी लीळा आहे प्रमाणभूत, ती म्हणजे आपली बीडची आहे। म्हणून आपण आज या पविते पर्वाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण पविते पर्वाच्या दिवशी आपण जे काही स्वामींना पविते अर्पण करतो, हे अर्पण करताना जर आपण लीळा चिंतन त्याच्या बरोबर केलं तर खऱ्या अर्थाने स्वामी आपला श्री चक्रधर प्रभू त्या पर्वाचा स्वीकार करतील। त्या निमित्ताने केलेला जो अवसर आहे हा प्रभू श्री चक्रधर स्वीकार करतील। म्हणून लीळा चिंतनाला स्वामी सांगतात की वस्तुस्मरण तेही एक स्मरणची किंगा, याचं चिंतन खऱ्या अर्थाने घडलं पाहिजे। नसुद्धा मी खूप मोठा चांगल्या प्रकारचं मोठं नारळ आणलं, त्याला चांगली लोकर लावली, मोठ्या सुपाऱ्या लावल्या, चांगलं विणलं पवतं आणि मग माझंच पवतं चांगलं, असं जर भाव त्या ठिकाणी असला तर कदाचित काळा दुपारी आपण बघितल्यासारखं टीचरमध्ये की तिथं कुठेतरी अहंकार मीपणा जागा होतो, मग स्वीकार परमेश्वर करतात नाही करतात हा भाग वेगळा आहे। म्हणून स्वामींना आपण या लीळेला प्रमाण ठेवून स्वामींना विनंती करायची आहे की भक्तजनांच्या पविते पर्वाचा आपण स्वीकार केलेला आहे। मग हे पविते पर्व किंवा हे जे काही जानवं वगैरे आहे हा खूप दिवसापासून आलेला हा विधी आहे। कारण ब्राह्मण लोक जे असतात असं बोललं जातं की हे या पविते पर्व म्हणजे जे काही पर्व आहे, रक्षाबंधनचा जो काही दिवस आहे, या पौर्णिमेच्या दिवशी, या चतुर्दशीच्या दिवशी, आदल्या दिवशी हे जे काही जानवं असतं हे वर्षातून एकदा हे ब्राह्मण लोक बदलतात, नवीन जानवं ते घालतात, तो दिवस हा आहे। मग तिथून पुढं मग आमच्या भक्तजनांनी स्वामींना हे पविते पर्व
साजरं केलेलं आहे. आणि मग गुरु परंपरेला करण्याचा जे काही कालावधी आहे किंवा गुरु परंपरेला करण्यासाठी जे काही आपल्याला प्रमाण आहे, तर ही लीळा साक्षी ठेवून, ही लीळा समोर ठेवून पुढे गुरुलाही आपण काय देऊ शकतो, काय आपल्यापाशी आहे काय गुरुला समर्पण करण्यासाठी आणि गुरुचं पूजन करण्यासाठी, तर फक्त एवढंच आपण गुरुला देऊ शकतो. म्हणून आपण आज या पर्वाच्या निमित्ताने चिंतन करणार आहोत. ती बीडची लीळा आहे. स्मरणपाठ पूर्वार्ध 401 मध्ये असं आलेलं आहे की स्वामींचं बीडला अवस्थान आहे 4 महिन्याचं. बिडी अवस्थान श्री जगदीशा अवसर गजराचा 4 मासामध्ये पर्व काळ पवित्याचा, असा आरतीमध्ये बोलल्या जातं. तर मग आता स्वामी त्या ठिकाणी 4 महिन्याचं वास्तव्य आहे आणि पर्व काळ आलेला आहे. मग खूप असं होतं की भक्तजन त्या ठिकाणी कुणीच नव्हते. आणि मग बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा की कुणीच भक्तजन नाही, करमत नाहीये. स्वामी म्हणतात, बाई पाणी भात साचून ठेवा, तुम्ही पाणी भात तर तयार करून ठेवा, बापुडे येणारच आहेत. आणि मग त्या ठिकाणी आमचे उपाध्य आबाईसा, उमाईसा, चांगदेव भट्ट, गोंदो, माईबाईसा, दायंबा, परत चांगदेव भट्ट आणि दादोस आमचे आचार्य, फक्त महादाईसा नाही त्या पाडळीला राहतात, अशी सर्व भक्त मंडळी स्वामींच्या भेटीसाठी पवित्र पर्वाच्या निमित्ताने बीडला आलेली आहेत. परवी पूजा स्वीकारू 402 क्रमांकाची लीळा. एकी ते दिसी बाईसे पविते पर्वाचा मंगळ उत्सव केला. ते दिवशी म्हणजे ज्या दिवशी चतुर्दशी आहे त्या दिवशी, पौर्णिमेचा आदला दिवस. पौर्णिमा लागलेली नाहीये, पौर्णिमा लागायची आहे त्याच्या अगोदरच, प्रतिपदा नाहीये, चतुर्दशी आहे. आणि या चतुर्दशीच्या दिवशी बाईशी स्वामींच्या ठिकाणी काय केला म्हणे, मंगळ उत्सव केला. सकाळीची सडा सम्मार्जने चौकरंग माळिका भरलिया. सकाळ सकाळ बाईसांनी काय केलं, स्वामींच्या ठिकाणी सडा टाकला. सम्मार्जन म्हणजे सारून घेतलं आणि रांगोळी सुद्धा काढलेली आहे. उपाधी दादोसाची बिढारी शिदोरी ठेविली होती. मग प्रकार असा घडला की उपाध्ये बास ही जी भक्त मंडळी होती ही स्वामीपासून दुसरीकडे बिढार ठेवायची, स्वामींच्या जवळ कधी राहत नव्हती. आणि मग उपाध्यांची जी शिदोरी होती ही दादोसांच्या बिढारी होती. म्हणून उपाध्ये शिदोरी आणण्यासाठी ते जाऊन घेऊन आले, शिदोरी घेऊन आले उपाध्ये. तो बाईसी उपाध्या ते पुसिले बटिका, महात्म्याचा ठाई पर्व वर्तत असे. मग बाईसाने उपाध्यांना विचारलं, बटिका तू गेला होतास, काय चालू होतं रे? म्हणे महात्म्याच्या ठिकाणी पर्व का चालू होता? उपाधी म्हणितले हो बाई वर्तत असे. बाईसांनी विचारलं, उपाधी म्हणत हो खरंच बाई पवित्र पर्व चालू होतं. बाईसी म्हणितले देखिले की बाबा या रामासी काही झाले. बाईसा म्हणतात, बाबा त्याला काही कळतं का, काय झालं असेल बरं या रामाला? येथीचा येथ बाबा असते आणि आधी आपुला ठाई पर्व केले. इथं येथीचा येथ म्हणजे इथं बाबा विद्यमान असताना या नगरीमध्ये, बीड नगरीमध्ये, आणि इथं बाबा असताना बाबाच्या अगोदर काय केलं, स्वतःच्या ठिकाणी पर्व केलं. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई दोन्ही 4 भात वेळती झाली तरी पोरा जीवाचे माथे आडोळे जाता वेळची न लगे. 2-4 शिष्य प्राप्त झाले की पोर जीव अपगंड स्वतंत्र असलेला जीव तयाचे माथे आडोळे जाता. म्हणजे त्याला गुरु झाल्यानंतर असं वाटतं की माझे शिष्य, मी एवढं सर्व केलं म्हणजे एवढा लगेच तो मोठा होतो आणि अहंकार त्याचा जागा होतो. वेळ लागत नाही बाई असं धावायला. यावरी बाईसी उपाध्या ते पुसिले तरी तू का आलासी. मग बाईसा म्हणतात, तू दादोसांच्या ठिकाणी पर्व होत असताना तू तिथं न थांबता तू इथं कस काय आलास? मग तव सर्वज्ञ म्हणितले. उपाध्य बोलायच्या अगोदरच, उपाध्यास बोलायच्या अगोदरच आमचे स्वामीच उपाध्यासांचा बोलतात. स्वामीच म्हणतात, हे काही बाई, बाई तुम्ही काय म्हणताय तसं? या ऐसे न म्हणी जे की उपाध्यासांना असं म्हणायचं नाही, कारण हा अन चांगो म्हणजे हा म्हणजे उपाध्यास आणि चांगदेव भट्ट
म्हणे काय, इथिचे की. मला या लीळेमधलं स्वामींचं हे वाक्य खूप आवडतं की स्वामी म्हणतायत हो की हा आणि चांगो हे दोघं कुठले आहेत, इथले आहेत. देवाने आपल्याला इथलं म्हणावं अशी योग्यता उपाध्य भासांची आहे आणि ही योग्यता त्यांनी प्राप्त केलेली आहे. उपाध्य भासांवरती स्वामींचा, चांगदेव भट्टांवरती स्वामींचा फार मनोधर्म होता की आपण सुद्धा अशी दुःख व्यक्त करावं सर्वज्ञांप्रती की हे प्रभू, तुम्ही त्यांना म्हणले की हा आणि चांगो येथीचा की, मला कधी म्हणणार की तुम्ही पण माझेच आहात म्हणून. ही माझी पात्रता, ही माझी योग्यता कधी निर्माण होणार, असा माझा अधिकार कधी येणार की तुम्ही मला म्हणणार की हा इथला आहे म्हणून. मी इथला होण्यासाठी मी काय करावं, असं प्रभूला या चरित्रातून आपण चिंतन करताना देवाला दुःख व्यक्त करावं की देवा, मला पण तुमच्या जवळ योग्य करा. एवढंच नाही म्हटले स्वामी, म्हणजे हे तेथ का जाती. पहा आता स्वामी म्हणतात, हे तेथ का जाती, कशाला जाईल तो तिथं. याचा ठाई ऐशिया ऐशिया चेष्टा नाही की, येणे वाक्यामृते उपाध्ये थोर निवाले. चरित्रकार म्हणतात की येणे वाक्यामृते, म्हणजे स्वामींचे असे अमृतमय वाक्य ऐकून उपाध्ये भासांना अंतःकरण त्यांचं शांत झालं की मी काही म्हणायच्या अगोदरच माझ्या स्वामींनी मला माझं म्हटलं, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. ऐसे गोसावी उपाध्याते अति आत्मत्वे अंगी करिले. चरित्रकार म्हणतात कसं केलेलं आहे, अंतरातून स्वीकार आहे स्वामींचा, अति आत्मत्वे अंगी करिले. मग मात्र इकडं बाईसा उपाध्य ज्यांच्या गुंफेमध्ये आमचे स्वामी थांबले होते, परसनायकाची गुंफा, परसनायक, चांगदेव भट्ट आणि पद्मनाभी, अशा जवळजवळ या 5 लोकांनी, या 5 भक्तांनी गोसावियाचा ठाई पर्व केले. स्वामीच्या ठिकाणी पर्व केलं. गोसावियाची मर्दना मादने केले, पूजा केली, अवघा पविते वाहिली. सगळ्यांनी पविते पर्व वाहिलं. गोसावियाची आरोगण झाली, गुळा झाला, विडा झाला, गोसावी आसनी उपविष्ट असती. आणि स्वामी आता पवित्र पर्व झाल्यानंतर आसनावरती विराजमान आहे. चरित्रकार म्हणतात, आईसा मंगल अवसर झाला. तो पर्वाचा अवसर कसा असतो, हा शुभ अवसर, हा मंगल अवसर असतो. आणि अशा प्रकारे भाग्यवान भक्तांनी प्रभू आमच्या सर्वज्ञांना मंगल अवसर केलेला आहे. मग गोसावी उपाध्य पद्मनाभी देवा ते प्रधान करोनी. मग स्वामींनी काय केलं, त्या ठिकाणी व्यतिपाताचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. द्वादश वस्त्र पूजा स्वीकारी या विधी कथन. 403 क्रमांकाची लिहा. येरीकडे द्वादशाचा ठाई पर्व झाले. इकडे मात्र द्वादशाच्या ठिकाणी पर्व झाले. मग आपण याची पूजा करविली, आपल्या स्वतःला पूजा करून घेतली. भट्टी द्वादशाची पूजा केली, भट्टवासांनी द्वादशांची पूजा केली. द्वादशी आपण याची पविते वाहविले, वाहून घेतली. आबाईसे उमाईसे सौभागे दायंबा गोंदो भट्ट द्वादशाचा ठाई पर्व करू लागली. असे 5-7 लोक त्या सर्वांनी द्वादशाच्या ठिकाणी पर्व केलं. अवघा पविती वाहिली. भट्टी आपणे आशी हिनवस्त्र विनविले होते ते द्वादशासी वाहिले. भट्टोबास मात्र आता ही मला वाटतं दुसरीच भेट आहे आचार्यांची आमच्या बीडला. 7 भेटीतली ही दुसरी भेट आहे. तर भट्टोबासांना एवढ्या व्यवहारिकता आहे या ठिकाणी, अजून योग्य व्हायचे तरी सुद्धा म्हणजे आपण अशी हीनवस्त्र विणविले होते की गुरुपेक्षा आपण उत्तम प्रतीचं वस्त्र घालायचं नाही, म्हणून स्वतःसाठी कसं घेतलं होतं, कमी दर्जाचं हीन वस्त्र घेतलं होतं. आणि द्वादशासाठी चांगलं. एर द्वादशा कारणे विणविले होते ते गोसाविया लागी ठेविले. पण प्रकार असा घडला की इथे स्वामींची भेट झाली, मग पटकन विचार बदलला, समय सुचकता आहे त्यांच्यामध्ये. मग आता आपल्यासाठी जे विणलं होतं ते द्वादशांना आणि द्वादशासाठी जे विणलं होतं ते म्हणे स्वामींना ठेवलं. मग द्वादशी गळा मुठी एकी पविती. मग काय आता द्वादशांनी काय केलं, गळ्यामध्ये
मुठी एकी पौत म्हणजे जाड जाडसर, आणि सर्वांगी चंदनाची भौरी, संपूर्ण अंगाला काय लावलं होतं? चंदन. टिळा कपाळाला, गंध अक्षदा, आणि आपण पुढे चालले, सर्व शिष्य परिवार पाठीमागे. आईसे गोसावी आसी पविते वावया, डवरत निघाले. चरित्रकार म्हणतात कसे निघाले? डवरत निघाले. भट्टी ते वस्त्र काथे सुदले असे. भट्टवासाने आता वस्त्र घेतलं स्वामींना अर्पण करण्यासाठी. प्रश्न असा आहे की सुताला जास्त महत्व आहे, धाग्याला जास्त महत्व आहे. मग तो धागा वस्त्ररूपात परमेश्वराला अर्पण करावा. हे तर धागा आहेच पवित्र पर्वाचा, परंतु आपल्याकडून त्या दिवशी वस्त्र समर्पण केल्या गेलं पाहिजे. आमच्या आचार्यांनी विचार काय केलेला पहा ना, की मला या पवित्र पर्वाच्या दिवशी देवाला माझ्या वस्त्र समर्पण करायचं आहे. आपण सुद्धा त्या दिवशी केलं पाहिजे का नाही? नवं वस्त्र प्रभूला अर्पण केलं पाहिजे त्या दिवशी, प्रमाण आहे. हे धागे देतोय आपण, हेही धागे दिले पाहिजे त्या दिवशी. आणि मग वस्त्र काखेमध्ये घातलं. दादोसी पुशिले नागदेया काखे काही. दादोसाने विचारलं काय काखेमध्ये काय ठेवलेलं आहे? भट्टी मणितले ना वस्त्र, म्हणजे वस्त्र ठेवले. दादोशी मणितले वस्त्र काहीसे, कशाला ते वस्त्र? भट्टी मणितले ना गोसावी आसी वावया, तुम्हा कारणे विणविले होते ते गोसावी आकारणे ठेविले, आपण या कारणे विणविले होते ते तुम्हासी वाहिले. दादोशी नेत्र वाटारुनी विकारे मणितले. आता डोळे मोठे केले आचार्यांवरती आमच्या, आणि नेत्र वाटारुनी म्हणतात, काय म्हणतात? मा तुझ गोसावी काही होती. तुझं स्वामीचं काय नातं रे? काय होतात? कोण लागतात तुमचे स्वामी? गोसावी आमचे गुरु. स्वामी कोण आहेत? आमचे गुरु आहेत. आम्ही गोसावी आसी वावे, तू आम्हासी वावे. आम्ही स्वामींना द्यावं आणि तू आम्हाला द्यावं. सर हे तुझे नव्हे, घेऊन ये आरुते मावाये आम्हासी. होय, बाजूला म्हटले दे आम्हाला ते आता. मग वाटेसीची बैसले, रस्त्यावर बसले. मग भट्टी वाईले, मग भट्ट वासले द्या म्हटल्यावर दिलं. मग तेची वस्त्र घेऊन तैसीची गोसावी आपासी पविते वावया आले. मग तेच वस्त्र घेतलं आणि स्वामींना द्यायला आले. गोसावी आसनी उपविष्ट असते. स्वामी आसनावर विराजमान आहेत. दंडवते घातली श्रीचरणा लागले बैसले, दादोशी मनीतले जी आम्ही गोसावियाचा ठाई पर्व करोनी. दादोस म्हणे आम्ही स्वामीच्या ठिकाणी पर्व करणार. गोसावी मानी रसा म्हणले हो करा. मग गोसावियासी पविते वाईले, पूजा केली ते वस्त्र ओळगू आदरिले. जे रस्त्यात बसून घेतलं होतं ते वस्त्र आता अर्पण करू लागले. तो गोसावी डावेनी श्रीकरे निराकरिले. तर स्वामींनी डाव्या श्रीकराने निराकरण केलं. मग डाव्या श्रीकराने नको म्हटल्यानंतर, निराकरण केल्यानंतर मग श्रीचरणापाशी घडीची ठेविले. मग तशीच घडी दादोसांनी स्वामींच्या श्रीचरणापाशी ठेवली. तेही गोसावी डावेनी श्रीचरणीनी अंगुठेनी परती केली. ते पण स्वामींनी डाव्या श्रीचरणाच्या अंगुठ्यांनी घडी बाजूला केली. दादोसी ऐसे आडवे तिडवे पाहिले. चूक लक्षात आली ना, चूक लक्षातच येत असते माणसाच्या. स्वामी सुद्धा सांगतात की असाच आहे हा जीव, याला करायला आवडतं असं आणि परत दुसऱ्यावर बोल ठेवतो, हा असा जीव आहे. आता कळतंय, कळून जाणून बुजून हा जीव चुका करतो. दादोसांना माहित होतं हे चुकलंय आपलं, म्हणून असं आडवं तिडवं बघितलं आणि बाईसा पविते वाईले आणि कुठे गेले? दंडवत केले. मग बिढारा गेले. दंडवत केला आणि बिढाराला गेले. सर्वज्ञ म्हणितले. गेल्यानंतर स्वामी आमचे म्हणतात जाना पागा या बाईसासी पविते वावो का गेला. म्हणून स्वामी म्हणतात माहित आहे का तुम्हाला हा बाईसासी पविते वावया का गेला? का बरं गेला म्हटले? भक्ती जणी म्हणितले नाजी बाईचे वडीले म्हणून आण काही नाही. म्हणजे दादोसांपेक्षा बाईसा
वयोवृद्धत्व आहे, मोठे आहेत म्हणून गेले. सर्वज्ञ म्हणितले ऐसे नववी किंगा, असं म्हणजे तसं नाहीये. मग कसं आहे, येणे बाईसाचा ठाई व्हावे. तुमच्या लक्षात नाही आलं म्हटले, यानी बाईसाला व्हावं आणि मग तुम्ही अवघा याचा ठाई व्हावे. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे इथं उपाध्ये चांगले बट्टे पद्मनाभी आहे, परसनायक आहेत, ह्या सर्वांनी यांना व्हावं, दादोसांना व्हावं. पूर कवन वडील ऐसे ही नेने. साई म्हणतात एवढं सुद्धा कळायला पाहिजे की आपल्यापेक्षा ज्येष्ठ कोण आहे, हेही नेने. बाईसा पासोनी मीची वडीलू ऐसे ही नेने. आता बाईसापेक्षा मी वडील आहे हेही कळतं का, कळालं का, नाही कळत. मग गोसावी ते वस्त्र धुवविले. आता स्वामी ते वस्त्र धुतलं. सर्वज्ञ म्हणितले बटिका हे वस्त्र धुवून आणागा. धुवून आणा हे वस्त्र. बाईसी म्हणितले काहीशी धुवावे बाबा हे तर नवे वस्त्र. नाही कशाला धुवायचं बाबा, हे नवे वस्त्र आहे. ओहळविले या विसाईल ऐसे होईल की. म्हणजे प्रथम जर घातलं नाही तर याची जी चमक आहे ही काय होईल, कमी होईल. येर एक दोन दिवस तरी वस्त्र पांघरी जो की बाबा. एक दोन दिवस पांघरा मग धुवू. सर्वज्ञ म्हणितले बाई पोरू आपले ओविळे वस्त्र येथ वाव आला. म्हणजे पोरं जेव्हा पोराने काय केलं, आपलं ववळ आम्हाला दिलं. आपुले अंगसी के येथ वाव येती की न येती. आपलं ओवळ येथ द्यावं का नाही येतुलेही, असं हा प्राणी आहे की या प्राण्याला आपुले या विधी अविधीचे ज्ञान नाही. आपण विधी करतोय का अविधी करतोय याचं ज्ञान नाही. म्हणून मागील अवघा वृत्तांतू सांगितला. म्हणून सगळा मागचा घडलेला वृत्तांत सांगितला. सर्वज्ञ म्हणितले प्राणी आसी आपल्या इष्टा अनिष्टाचे ज्ञान नाही. मी करतोय ही गोष्ट इष्टरूप आहे का केल्याने अनिष्ट निष्पन्न होते याचंही ज्ञान नाही. मग काही करिता काही होईल ऐसेही नेने. हे करत असताना काय होतंय याने मला काय प्राप्त होईल असं सुद्धा याला ज्ञान नाही. यावरी बाईसे कोपली. यावरती मग आता बाईसांना खरोखर राग आला. मग बाईसांना माहिती आपल्याला, म्हणजे घागरा बांधला. तुझा आवडा बांधे घागरा टुनटुन जाय मसनवेरी भोगातो. सर्वज्ञ म्हणी मग ते वस्त्र ओघळून आणिले. गोसावी ते भट्टाचे म्हणून प्रावरण केले. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आता याच्या पाठीमागचा जो भावार्थ आहे वस्त्र अर्पण करण्याचा, हा भावार्थ कोणाचा होता खरा, भट्टोबासांचा होता. आता दादोसांनी इथे काय केलंय, तसं म्हणावं थोडंसं मोठेपणा, हा मी पण देऊ शकतो गुरुला माझ्या, पण कसं दिलं भाऊ, तू तुझं दिलं नाही, तू दिलंय पण दुसऱ्याचं हिसकावून घेतलंय मग स्वामींना दिलंय. द्यायचा भावार्थ वेगळा, तो आमच्या आचार्यांचा आहे. आणि म्हणूनच स्वामींनी ते वस्त्र काय केले, हा ते भट्टाचे म्हणून प्रावरण केले. खरोखर भाव देण्याचा आचार्यांचा आहे म्हणून स्वामींनी ते वस्त्र स्वीकार केलेलं आहे. अशा प्रकारे ही पवित्र पर्वाची लीला या ठिकाणी आपण चिंतन केलेले आहे. मग म्हणतात की नारियल का अर्पण करावं पवित्र पर्वाच्या दिवशी, नारळ असतं तर मग म्हणे आपण बोलतो ना, नागपत्र कराचे हे नारिकेळ किंवा नारियेळ परिशिर. मग प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा तुझा पितो. एक तर अर्पण करताना नारळाचं यदा कदाचित नारळ नसलं तर सुपारी ही ठरलेलीच आहे का नाही. असा कुठला विडा आहे का त्यात नारळ विडा आणि सुपारी पण नाही, असं कधीच नाही. तुम्ही कितीही बघा की त्याच्यामध्ये या दोन गोष्टी नाहीत आणि मग आपण अर्पण केलेलं आहे, नाही. चरित्रामध्ये नारळ पण आहे, चरित्रामध्ये सुपारी पण आहे. कदाचित सुपारी नारळ नसलं तर साई म्हणतात बाई घ्या बाकीचे पोपर. आचार्यांचं अनुसरण झालं त्यावेळेस प्रतिज्ञेची
सुपारी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून सांगतात की हे जे आपलं जे काय आहे शिर, परिशिर, शिर म्हणजे डोकं, हे डोकं नारळासारखं कसं आहे, कठीण आहे. बरं तुम्ही ह्या डोक्याचा विचार केला, नारळाचा विचार केला तर साधत्व आहे. नारळ त्याला केस आहेत, याला पण केस आहेत. त्याला डोळे, या पण नारळाला डोळे आहेत, आपल्या नारळाला. त्याला कान आहेत, आपल्याला सुद्धा. सुपारी आहेत ना दोन सुपाऱ्या, आपल्याला सुद्धा कान आहेत. आलं लक्षात? असा मग धागा बांधलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, वरून असलेलं जे काही कडकपणा आहे पण आत मात्र मृदुता आहे. आत काय आहे, शुभ्रता आहे. मृदुता असून सुद्धा कदाचित गोडवा आहे, शुभ्रताही आहे. म्हणून जीवस्वरूप कसं आहे, त्या नारळासारखं स्फटिक आहे. आणि मग परमेश्वराला आपल्याला काय करायचंय, ते अर्पण करायचं आहे. परमेश्वर ते आपल्याला स्वीकार करतात. मी जसं आमचे स्वामी चकलांबाला आऊसा म्हणते, एक शिर मा काहीशी ओवाळी स्वामीच्या जन्माचा. स्वामी म्हणतात जीव काही झाला असे नाही का, जीव आहे ना द्यायला आम्हाला. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला काय अर्पण करायचं आहे, हे नारळ आहे. मग धागा का बरं आहे? आता ठीक आहे, डोकं द्यायचंय, आपण तर डोकं देऊ शकत नाही, परंतु तिथे भावार्थ आहे असा. मग आपण हे जे श्रीचरण, हे डोकं जे आहे त्या प्रभूच्या श्रीचरणावरती अर्पण करताना मी सुद्धा त्या नारळासारखा कठीण आहे का नाही? आपण सुद्धा कठीण आहेत. पण आपल्या श्रीचरणाचे किंवा आपल्या सन्निधानाचे, आपल्या ज्ञानाचे, आपल्या प्रेमाचे माझा कठीणत्व बाजूला करून माझ्यावरती आलेलं जे काही केसाचं आवरण आहे, मळीनत्व आहे, हे सगळं दूर करून आतलं जे जीवस्वरूप आहे स्फटिक, ते परमेश्वरा आपण स्वीकार करावं. आणि मग म्हणजे जाणवं काय आहे, तो तर धागा आहे. मग परमेश्वराचा आणि आपला धागा हा जन्मोजन्मी जुळावा. परमेश्वराने या धाग्यामध्ये कधी तुटसांद आली नाही पाहिजे. पहा तुम्ही, ते जानवं जे असतं ना, ते खरं असं बोलतात की ते सुतीच असतं, सुती धाग्याचंच असतं बनवलेलं, सुती धाग्यापासून बनवलेलं असतं. आणि त्याला म्हणे असं एक म्हणजे मध्ये कुठे गाठ नसते. म्हणजे आपलं सुद्धा जानवं तसंच आहे. आता प्रकार वेगवेगळे निघले, परंतु जानवं असंच असतं की त्याला गाठ नसते, इकडून तिकडे त्याची गुंफण केलेली असते. म्हणून प्रभू तुझा आणि माझा ईश्वरेशी सोयरिकेचा सांदा तुटोने दावा, हा धागा जन्मोजन्मी. आणि आपल्याला तर जन्म द्यायचाच नाही, हा एकच जन्म असा आहे. या जन्मातच प्रभू तुझा माझा जो धागा आहे ना, हे धागा जसं तू त्या भक्तजनांच्या पवित्र पर्वाचा स्वीकार केला, तसं माझा सुद्धा स्वीकार करा. आणि या दिवशी जसं आमचे आचार्य पहा बाजारात गेलेले आहेत आणि आचार्यांनी बरवी पाने शब्द असा आहे चरित्रामध्ये, काय आहे, बरवी पाने पोफळे, बरवी चोखटे. बरवी म्हणजे चांगली, बरवी म्हणजे शुद्ध. म्हणजे स्वामी आमचे म्हणतात की आचार्य आमचे भट्ट घेऊ जाणती. म्हणजे इथं काय लागतं आणि कसं लागतं हे कोण घेऊ शकतं? आचार्यच घेऊ शकतात. म्हणून चांगली सुपारी असावी, है ना. आपण कधी कधी विचार करतो, सुपारी काय उपयोग देण्याची वस्तू आहे का, है ना. भेट का करताना हो छोटी सुपारी देतो साधूला भेटताना, आणि मग ती सुपारी किडकी असे तर काय होतं, ते कुठं खाणार आहेत. आणि कदाचित आपण ही छोटी सुपारी, आपली ही किडकी सुपारी, हा आपला देण्याचा भावार्थ उपयोगी जाणार नाही म्हणून. आणि मग हाच भावार्थ एखाद दिवशी परमेश्वरच भेटले तर मग किडकीत द्यायची का? नाही. आमचे आचार्य म्हणतात की बरवी पाने, बरवी चोखटे, बरवी फुले. म्हणजे तुम्ही पहा ना, दुसरे भक्तजन नव्हते का? दादोस होते, उपाध्ये होते, चांगदेव भट्ट होते, नाथोबा होते, तरी सुद्धा बाजार कोण आणायचं? आमचे आचार्यच आणायचे. का तर भट्टो घेऊ जाणार, त्यांना माहित होतं. आणि खरंच आहे, ते आपल्याला द्यायचंय ना एकदम स्वच्छ चांगलं स्वच्छ. आपण आपल्या स्वतःचा बाजार करत असताना कसा करतो? चांगलाच करतो. आणि मग वर्षातून एकदा पर्व करायचं आहे, मग त्याची सुपारी, तो नारळ, ती पानं, ती फुलं, ती फळं कशी असावीत?
चोखट असावी आणि असा चोखट असलेला आपला पर्व का सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू साधनदाता या पर्वाचा स्वीकार करो. प्रत्येकाने आपापल्या गुरुला सुद्धा असंच, एरवी तर आपण आपल्या गुरुला काही देऊ शकत नाही आणि म्हणून जे काही देता येईल ते या रूपाने देण्याचा प्रयत्न करावा. ती आवडी, तो भाव, ती श्रद्धा आपण आपल्या गुरुला समर्पित करावी आणि एक दिवस त्यांना विनंती करावी की मला माझ्या देवाच्या ठिकाणी सुद्धा असं पर्व घडलं पाहिजे आणि त्याही पेक्षा माझ्या देवाने तो स्वीकार केला पाहिजे, अशी विनंती या पर्वाच्या निमित्ताने आपण करायची आहे. दंड